विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न आहे. 3 तास मोबाईलवर रील्स पाहू शकता, पण 15 मिनिटं पुस्तकासमोर बसलं की कंटाळा येतो. असं का होतं? अभ्यास इतका कंटाळवाणा आहे का, की आपल्या मेंदूचा काही वेगळाच खेळ आहे? उत्तर ऐकल्यावर कदाचित तुम्ही आजपासून अभ्यासाकडे वेगळ्या नजरेने पाहाल. नंबर 1, तुमचा मेंदू आळशी नाही, तो हुशार आहे. समजा तुम्हाला 2 पर्याय दिले. एकीकडे गरमागरम पिझ्झा आहे आणि दुसरीकडे साधी भजी आहेत. तुम्ही काय निवडाल? बहुतेक जण पिझ्झाच. आपला मेंदूही तसाच आहे. जिथे पटकन मजा मिळते तिकडे तो आधी धावतो, म्हणून मोबाईल जिंकतो आणि पुस्तक हारतं. पण ही सवय बदलता येते. नंबर 2, पहिल्या 5 मिनिटातच आपण हार मानतो. अनेक विद्यार्थी म्हणतात, सर अभ्यासाला बसतो पण मन लागत नाही. कारण तुम्ही बसल्याबरोबर मेंदू अभ्यासात जात नाही. जसं बाईक सुरू केली की लगेच 100च्या स्पीडने धावत नाही, तसं मेंदूलाही वॉर्मअप लागतो. फक्त 5 मिनिट टिकून राहा, नंतर अभ्यास आपोआप सुरू होतो. नंबर 3, कंटाळा अभ्यासाचा नसतो, एक सुरीपणाचा असतो. कल्पना करा, तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ फक्त पोहेच खायला दिले, आठवडाभर दिले. आवडती गोष्ट ही कंटाळवणी वाटेल. अभ्यासाचंही तसंच आहे. दररोज एकाच पद्धतीने अभ्यास केला तर मेंदू म्हणतो काहीतरी नवीन दाखवा. कधी आकृती काढा, कधी मित्राला समजावून सांगा, कधी स्वतःची टेस्ट घ्या. नंबर 4, टॉपर विद्यार्थ्यांना कंटाळा येत नाही का? येतो. फरक एवढाच, ते कंटाळा आला म्हणून पुस्तक बंद करत नाहीत. ते म्हणतात आणखीन 10 मिनिटं, आणि हेच 10 मिनिटं इतरांपेक्षा त्यांना पुढे नेतात. नंबर 5, एक छोटासा प्रयोग करा. उद्या अभ्यासाला बसताना स्वतःला असं म्हणू नका, मला 3 तास अभ्यास करायचा आहे. फक्त एवढंच म्हणा, मी फक्त 10 मिनिटं अभ्यास करणार. 10 मिनिटानंतर थांबायचं की पुढे चालू ठेवायचं, तो निर्णय नंतर घ्या. बहुतेक वेळा तुम्ही स्वतःहून पुढे अभ्यास करत राहाल. लक्षात ठेवा, कंटाळा म्हणजे थांबण्याचा सिग्नल नाही, तो फक्त तुमची पद्धत बदलण्याचा सिग्नल आहे. यशस्वी विद्यार्थी आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये फरक बुद्धीचा नसतो, सवयीचा असतो. आजपासून एकच वचन द्या, कंटाळा आला तरी मी हार मानणार नाही. तुम्हाला अभ्यासात सर्वात जास्त कंटाळा कधी येतो? नंबर 1, सुरुवातीलाच. नंबर 2, 10 ते 15 मिनिटांनंतर. नंबर 3, अवघड विषयात. नंबर 4, मोबाईलची आठवण आली की. नंबर 5, रोजच. कमेंटमध्ये नक्की लिहा.